हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर संजय आणि सुप्रिया हे दोघे अंजलीला आणि तिच्या बाळाला भेटायला अर्णवच्या घरी पोहोचले आणि मग त्यांनी या राजेशचं सगळं सत्य ईश्वरी आणि अर्णवला सांगितलंय की संजयचा जो काही अपघात झाला होता तो या राजेशने केला होता. राजेशने त्यांना गाडीने उडवलं होतं. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसलाय आणि अर्णवने ठरवलंय की तो आता राजेशची चांगली जिरवणार आहे. आणि मग राजेश हा रात्री अंजलीच्या रूममध्ये झोपलेला होता. अंजलीचं बाळ रडायला लागलं. अंजली ढाराढूर झोपलेली होती आणि राजेशने विक्षिप्तपणे या बाळाकडे पाहिलंय आणि या बाळाचा आता बंदोबस्त करावा लागेल असं त्याने ठरवलंय. मग राजेश या बाळाबरोबर काय करणार, बाळाला घराबाहेर तर सोडून येणार नाही ना, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे राजेशला आठवण करून देतात की काही दिवसांपूर्वी येथे हॉलमध्येच राजेश पडला होता. राजेश हा ईश्वरीला म्हणतो, मी येथे पडलो होतो का, पण मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी याआधीसुद्धा आत्तासारखाच वेंधळा होतो का, कोठेही पडायचो धडपडायचो, आत्ता जसा माझा अपघात झाला तसा आधीही झालेला होता का. ईश्वरी आणि अर्णवला काहीच कळत नाही. अर्णव म्हणतो, ते सगळं तुम्ही सोडा, उगाचच जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्हाला इकडे खाली हॉल किचन तर सगळं माहिती आहे, चला मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. असं म्हणून अर्णव हा राजेशला घेऊन जाऊ लागतो. तर ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही जा, मला किचनमध्ये थोडं काम आहे, मी खालीच थांबते. अर्णव म्हणतो ठीक आहे. ईश्वरी ही तेथेच हॉलमध्ये थांबते आणि राजेश हा अर्णवला घेऊन जात असतो. जिन्यावर असताना राजेश हा अर्णवला म्हणतो, अर्णव साहेब तुमचं घर खूप मोठं आहे, एवढं घर पाहून कधी कधी मला भीती वाटते. तर अर्णव म्हणतो, जास्त टेन्शन घेऊ नका, चला मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. अर्णव राजेशला घेऊन रूममध्ये येतो. राजेश म्हणतो, खरंच खूप सुंदर रूम आहे तुमची. आणि अर्णव राजेशला आपली रूम दाखवतो. इकडे बेड आहे, तिकडे माझा वर्किंग झोन आहे, असं म्हणून तो राजेशला तेथे घेऊन जातो. तेथे ईश्वरीचे गणूबाप्पा असतात आणि राजेश हा गणूबाप्पाला नमस्कार करतो. आणि अर्णव विचार करतो, वा वा काय ॲक्टिंग आहे, काय नाटक करतोय. आणि मग तेवढ्यात अर्णव हा शिर्केचा फोन आल्याचं नाटक सुरू करतो. हाच अर्णव आणि ईश्वरीचा प्लॅन असतो. अर्णव हा फोनवर लगेच बोलतो, हा बोला ना शिर्के, कोणती ती फाईल का. अर्णव आपलं कपाट उघडतो, या कपाटातून एक फाईल बाहेर काढतो आणि ही फाईल बाहेर काढत असताना जाणून बुजून या कपाटात एक पैशांची बॅग असते, त्या बॅगचं तोंड उघडून ठेवतो, चेन उघडतो, राजेशला पैसे दिसायला हवेत असं. आणि तो म्हणतो, हो ही फाईल तर कपाटात सापडली, कोणती दुसरी फाईल का, अरे ती तर स्टडीमध्ये आहे, मी ती घेऊन येतो. असं म्हणून अर्णव राजेशला म्हणतो, तुम्ही थोडा वेळ येथेच थांबा, मी ती फाईल घेऊन येतो. आणि अर्णव हा रूम बाहेर येतो, जिन्यावर थांबतो आणि रूममध्ये राजेश काय करतोय हे पाहत असतो. आणि राजेश हा एकटाच अर्णवच्या रूममध्ये असतो. इकडे सुप्रिया ही किचनमध्ये काम करत असते. नम्रता तेथे येते. सुप्रिया तिला सांगते, आज मी आणि तुझे बाबा ईश्वरीच्या सासरी जाणार आहोत. नम्रता विचारते कशासाठी. तर सुप्रिया सांगते, अगं असं काय करतेस, त्या नालायक राजेशचा अपघात झाला, अंजलीताईंची डिलिव्हरी झाली, तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो नाही, मग आता कमीत कमी घरी तरी जायला हवं ना. नम्रता म्हणते, ठीक आहे तुम्ही जाऊन या. परंतु नम्रता ही चिडली आहे हे आत्ताही सुप्रियाला कळलेलं असतं. नम्रता म्हणते, पण तुम्ही तर त्या नालायक राजेशचं सत्य सगळ्यांना सांगणार होता ना की त्यानेच बाबांचा अपघात केलाय. सुप्रिया म्हणते, हो आम्ही सांगणार होतो, पण ज्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार त्याच दिवशी त्याचा अपघात झाला. आणि आता या परिस्थितीत आम्ही सगळ्यांना सत्य सांगणं चुकीचं आहे, तरीसुद्धा आम्ही ईश्वरी आणि अर्णवला सगळं सत्य सांगणार आहोत. नम्रता म्हणते ठीक आहे आणि ती आपल्या रूममध्ये जाते. पण सुप्रियाच्या लक्षात येतं की नम्रता आणि आकाशचं भांडण अजून मिटलेलं नाही आहे. ही नम्रता मनात गोष्टी ठेवते आणि ती आकाशबरोबर चुकीचं वागतीये हे सुप्रियाच्या लक्षात येतं. इकडे राजेश हा रूममध्येच असतो आणि अर्णव हा बाहेर उभा राहून राजेशकडे बारीक लक्ष ठेवून असतो. तेवढ्यात राजेशची नजर कपाटातल्या या बॅगकडे जाते आणि त्यामध्ये त्याला पैसे दिसतात. राजेश या पैशांकडे पाहतो. अर्णवला समजतं की राजेशला पैसे दिसले आहेत. राजेश या बॅगजवळ जातो, कपाटातून ही बॅग हातामध्ये घेतो. अर्णवला वाटतं की आता हा पैसे चोरणार, स्वतःच्या खिशात पैसे घालणार. ईश्वरी अर्णवला विचारते, सर काय चाललंय. अर्णव तिला थांबायला सांगतो. राजेश बॅगमधून हे पैसे बाहेर काढतो.
अर्णव हे बारकाईने पाहत असतो, पण राजेश हे पैसे स्वतःच्या खिशात वगैरे टाकत नाही, तर पुन्हा एकदा पैसे बॅगमध्ये ठेवतो, बॅगला चेन लावतो आणि रूम बाहेर येतो. अर्णव साहेब अशी आवाज देत देत ईश्वरी सुद्धा जिन्यावर येते आणि राजेश हा अर्णवच्या हातात चक्क ही बॅग परत देतो आणि म्हणतो, काय अर्णव साहेब, तुमच्या कपाटामध्ये एवढ्या जास्त पैशांची बॅग, त्यात चेनसुद्धा उघडी होती आणि हे काही सेफ नाही आहे. तुम्ही अशी कॅश घरात ठेवत जाऊ नका, ठेवायची असेल तर सेफ ठेवत जा. अर्णव म्हणतो, थँक्यू, तुम्ही खरंच खूप मनाचा मोठेपणा दाखवला. राजेश म्हणतो, आता मला बरं वाटत नाही आहे, मी थोडा वेळ खाली जाऊन बसतो. राजेश जिन्यावरून खाली उतरतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. अर्णव आणि ईश्वरीचं बारीक लक्ष असतं की याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात की नाही, पण राजेश हा चेहऱ्यावरची इकडची रेष तिकडे होऊ देत नाही, असा शांत बसलेला असतो. ईश्वरी आणि अर्णवला समजतं की आपला प्लॅन फ्लॉप झालाय. हे दोघेही आपल्या रूममध्ये येतात. ईश्वरी चिडून म्हणते, हे भगवान, मला तर कळतच नाहीये हा राजेश असा विचित्र का वागतोय. अर्णव म्हणतो, त्यात काय विचित्र वागतोय, एक नंबरचा भामटा येतो. त्याला माहीत होतं हा सगळा आपला प्लॅन होता आणि त्याने जर पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता तर आपण त्याचं सगळं सत्य समोर आणलं असतं, म्हणून त्याने नाटक केलंय. मी त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा पैसे दिले होते, ते सुद्धा त्याने घेतले नाही. तो यावेळेस खूप मोठा गेम खेळतोय आणि आपल्यालाच अडकवण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात मामा तेथे येतो. अर्णव आणि ईश्वरीला म्हणतो, या राजेशचं काय चाललंय, जसं की त्याला काहीच आठवत नाहीये असं वागतोय तो. अर्णव म्हणतो, हो मामा, डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं, त्याच्या मेंदूला काहीतरी मार लागलाय म्हणून तो सगळं जुनं काहीतरी विसरलाय. तर ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका, अशा अनेक लोकांची पोलखोल मी केली आजपर्यंत, त्याला मी काही सोडत नाही. अर्णव चिडून म्हणतो, हे तू माझ्याकडे पाहून का म्हणतेस, तू काय माझी पोलखोल केली का, तू मला बोलतेस का. ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी कुठे तुमची पोलखोल केली. अर्णव म्हणतो, माझी पोलखोल नाही केली, पण तुला माझ्याशी भांडायचं असेल ना म्हणून तू असं बोलली, माझ्याशी भांडल्याशिवाय तुझा दिवस पूर्ण होत नाही. ईश्वरी म्हणते, सर असं काही पण बोलू नका, मी कुठे तुमच्याशी भांडते. आणि या दोघांचंच भांडण सुरू होतं. मामा म्हणतो, तुम्ही दोघे ना कधीच सुधारणार नाही. मामा तेथून निघून जातो. अर्णव ईश्वरीला ठणकावून सांगतो, माझ्याशी नीट बोलायचं, माझी पोलखोल करतेस, भांडण करतेस नेहमी. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी म्हणते, काय माणूस आहे, यांच्याविषयी मी बोललेच नाही, स्वतःवर सगळं ओढावून घेतलं. भडकुचन कुठले, भडकायला काही वेळच लागत नाही असं म्हणून ईश्वरी तोंड वाकडं करते. आणि मग सुप्रिया आणि संजय हे दोघे अर्णवच्या घरी पोहोचलेले असतात. सुप्रिया संजयला विचारते, आज तुम्ही डायरेक्ट ईश्वरीच्या लग्नानंतर या घरी आला आहात ना. संजय सांगतो, हो, खूप दिवसानंतर मी येथे आलोय, पण येथे आल्यावर मला खूप अस्वस्थ वाटतंय, कारण ज्या नालायक राजेशने माझा अपघात केला, मला या परिस्थितीत आणलं, तो याच घरात राहतो आणि मला जास्त वेळ येथे थांबायचं नाहीये. आपण अंजलीताईंना भेटू, त्यांचं बाळ पाहू आणि लगेच येथून निघू. आणि त्याच वेळेस राजेश या दोघांच्या समोर येतो. राजेशला पाहून संजय आणि सुप्रियाला खूप राग येतो. राजेश सुद्धा त्यांच्याजवळ येऊन उभं राहतो. संजयला आठवतं की याच राजेशने गाडी चालवत चालवत मला उडवलं होतं, माझा अपघात केला होता आणि मग त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा आला होता आणि मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मला म्हणाला होता, तुम्ही आता मरा, म्हणजे तुमची पोरगी आणि तुमची आहे नाही तेवढी सगळी प्रॉपर्टी मी हस्तगत करेल आणि मजा मारेल, तुम्ही काळजी करू नका. हे सगळं संजयला आठवतं. सुप्रिया सुद्धा खूप चिडते आणि राजेश हा त्यांच्या समोर येतो, चक्क त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, नमस्कार, तुम्ही येथे कशासाठी आलाय, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का. संजय आणि सुप्रियाला खूप राग येतो. त्यांना माहीत नसतं की राजेशची मेमरी गेली आहे, तो गजनी झालाय. आणि संजय म्हणतो, तुला तर आम्ही नक्कीच भेटायला नाही आलोय. राजेश स्माईल करतो आणि म्हणतो, ते तर खरं आहे, तुम्ही मला भेटायला कशाला याल, कारण मी तर तुम्हाला ओळखतच नाही. तर संजय उत्तर देतो, तुला मी चांगलंच ओळखतो की तू काय आहे आणि कसा आहे. तर लगेचच राजेश म्हणतो, हो खरं आहे, तुम्ही मला ओळखू शकता, पण मी ना कोणालाच ओळखत नाही. घरातले सगळे म्हणतात की ते मला चांगलं ओळखता, पण मी कोणालाच ओळखत नाही, कारण ॲक्सिडेंटनंतर माझी स्मरणशक्ती गेली ना. तुम्ही मात्र लवकर बरे व्हा बरं का. असं म्हणून राजेश हात जोडतो आणि तेथून निघून जातो. हा राजेश असा का वागतोय हे सुप्रिया आणि संजयला कळत नाही. नक्कीच ही त्याची नाटकं असतील असं त्यांना वाटतं. आणि इकडे आकाश घरी पोहोचतो नम्रताच्या. दरवाजा वाजवत असतो. नम्रता, दार उघड, मला तुझ्याशी बोलायचंय. तेवढ्या शुभ तेथे येतो आणि म्हणतो, ती नाही दरवाजा उघडणार,
आकाश विचारतो, तू कोण आहे? तर शुभू सांगतो, मी शुभंकर. आणि तू आकाश? आकाशला आश्चर्य वाटतं. आकाश विचारतो, तू मला कसं ओळखतो? तर शुभंकर सांगतो, मी याच घरात राहतो. मी नम्रताच्या बालपणीचा मित्र आहे आणि माझे बाबा नम्रताच्या बाबांचे बालपणीचे मित्र आहे. मी येथे काही दिवसांसाठी राहायला आलोय. हे दोघे एकमेकांची ओळख करून देतात, हात मिळवतात आणि तेवढ्यात नम्रता दरवाजा उघडते. आकाश पडणार तर नम्रता कशीबशी त्याला सावरते आणि म्हणते, सर, बरं झालं तुम्ही येथे आला. मला तुम्हाला जाब विचारायचा आहे की तुम्ही तेथे क्लाउड किचनमध्ये का नाही आला? तुमच्यामुळे माझा किती अपमान झाला आहे. आकाश नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करतो, मी तुला तेच सांगण्यासाठी येथे आलोय, पण तेवढ्यात मला हा शुभंकर भेटला. तर नम्रता सांगते, हो सर, हा शुभू आहे, माझ्या बालपणीचा मित्र आणि त्याच्या फ्लॅटचं पोझिशन नाही भेटलंय, त्यामुळे तो काही दिवस येथेच राहणार आहे आणि तो मुंबईतच नोकरी करणार आहे. लगेचच आकाश म्हणतो, अरे हा शुभू आहे का? म्हणजे तू नेहमी याच्याबद्दलच बोलत असते, जो तुला खूप त्रास देतो, खूप छळतो, हाच तुझा मित्र आहे ना? तर शुभंकर सुद्धा जोक मारतो, हो हो, तिने तर माझ्याबद्दल चांगलंच सांगितलेलं दिसतंय. या दोघांची मजाक मस्ती सुरू असते, पण नम्रता मात्र सिरियस असते आणि म्हणते, नाही, मला आता कोणतीही मजाक मस्ती सहन करायची नाहीये. मी खूप सिरियस आहे. सर, तुम्ही मला उत्तर द्या. तुम्ही आज मला का फसवलं? तुम्ही क्लाउड किचनमध्ये का नाही आला? असं म्हणून नम्रता ही पुन्हा एकदा दरवाजा लावते आणि आतमध्ये निघून जाते. शुभंकर आकाशला म्हणतो, तिने ऐकायची. एकतर तिला राग येत नाही आणि राग आला की मग ती ज्वालामुखीसाठी फुटते आणि तिचा राग लवकर शांत होत नाही. आकाश म्हणतो, मला सुद्धा तीच भीती आहे ना. एकतर ती चिडलेली नाहीये आणि आता चिडली आहे तर ऐकत नाहीये. या दोघांचं बोलणं सुरू असतं, तेवढ्यात नम्रता बाहेर येते आणि म्हणते, किती नालायक आहात तुम्ही दोघं. येथे माझ्याविषयीच गॉसिप करत बसलाय. आणि आकाश सर, तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझी बाजू कधी घेणार आहात? मला मान्य आहे, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इमर्जन्सी आली असेल, तुम्हाला तुमच्या आईने थांबवून घेतलं की नाही आकाश, त्या नम्रताला नाही भेटायला जायचं. पण तुम्ही तुमच्या आईला सांगू शकला असता की नाही आई, माझं नम्रताशी लग्न ठरलंय, मी नम्रताला कमिटमेंट दिली आहे, नम्रता तेथे माझी वाट पाहत असेल, तिच्या क्लाउड किचनचं काम आहे, प्रोफेशनल काम आहे, आई मला जाऊ दे. पण तुम्ही तसं बोलला नाही. तुम्ही मला इग्नोर केलं. मी तुम्हाला किती फोन केले, पण तुम्ही काही ऐकलं नाही आणि तुम्ही आला नाही. आकाश मान खाली घालतो. त्याला समजतं की खरंच माझं चुकलंय, त्याच्याकडे उत्तर द्यायला काहीच नसतं. शुभंकर सुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि इकडे सुप्रिया आणि संजय हॉलमध्ये असतात. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि या दोघांना अलभ्य लाभ, अलभ्य लाभ असं म्हणून नमस्कार करतो. तो घरातील सगळ्यांना आवाज देतो, लवकर या, ईश्वरीचे आई बाबा आले आहेत. आजी तेथे येते, या दोघांना नमस्कार करते. ईश्वरी आणि अर्णव सुद्धा खाली येतात. या दोघांना पाहून त्यांनाही खूप आनंद होतो आणि सुप्रिया ईश्वरी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ईश्वरी बाबांना विचारते, बाबा तुम्ही कसे आहात? तर संजय सांगतो, आता मी खूप बरा झालोय. इतक्या दिवसानंतर तुला भेटतोय ना, त्यामुळे मला आनंद झालाय. तर मामा म्हणतो, आज आम्ही अपघातानंतर पहिल्यांदा तुम्हाला बोलताना ऐकतोय, त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय. तर संजय सांगतो, खरंय, या अपघातामुळे मला वाणी म्हणजे बोलणं किती महत्त्वाचं असतं हे कळलंय. सगळेजण संजय आणि सुप्रियाला पाहून खूप खुश असतात आणि मग ते निवांत बसतात. सुप्रिया सांगते, आम्ही अंजलीताई आणि त्यांच्या बाळाला पाहायला आलोय आणि जेव्हा मला नम्रताने सांगितलं ना की अंजलीताईंची प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे, तेव्हा मी स्वामींच्या मठात गेले होते. स्वामींना प्रार्थना केली की सगळं काही ठीक होऊ दे. आजी म्हणते, तुमचीच प्रार्थना यशस्वी ठरली आहे. प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली तरीसुद्धा बाळ आणि आई हे दोघे सुखरूप आहेत, एकदम ठणठणीत बरे आहेत. सगळेजण खुश असतात. तेवढ्यात सुप्रिया विचारते, आकाशच्या आई कुठे आहेत? तर मामा सांगतो, आज सुद्धा तुमची भेट काही होणार नाहीये, कारण ती आजही बाहेर गेलीये. तुमच्या भेटीचा योग कधी येईल देव जाणे. सुप्रिया म्हणते, येईल एक ना एक दिवस. आणि मग ईश्वरी ही आईबाबांना म्हणते, चला आपण अंजलीताई आणि बाळाला भेटून येऊया. ईश्वरी आणि अर्णव सुप्रिया आणि संजयला घेऊन अंजलीच्या रूममध्ये जातात. तर इकडे शुभू आणि आकाश हे दोघे नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करतात. शुभू हा नम्रताला म्हणतो, नम्रता, आता तुमच्यातील भांडण बंद करा आणि तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय. लग्नाच्या आधी खूप गडबड असते, म्हणून आकाशला जमलं नसेल. उगाच कशाला चिडतेस? तर नम्रता अतिशय उद्धटपणे म्हणते, शुभू तू गप्प बस. तुला काय माहिती रे, लग्नाच्या आधी कोणती गडबड असते? तुझं लग्न झालंय का? उगाच फालतूची बडबड करतोय.
शुभूला खूप वाईट वाटतं आणि शुभू म्हणतो, सॉरी, मी तुमच्या दोघातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून मध्ये बोललो, पण मला कदाचित मध्ये नव्हतं बोलायला पाहिजे. तुम्हाला दोघांना सॉरी असं म्हणून शुभू निघून जातो. आकाशला समजतं की नम्रता चुकीचं वागतेय आणि तिने शुभूचा अपमान केलाय. तर नम्रता ही रागारागाने तेथून जाऊ लागते. आकाश तिचा हात पकडतो, तिला खाली बसवतो आणि म्हणतो, नम्रता खरंच सॉरी, मला तुला सगळं सांगायचंय. तेथे हॉस्पिटलमध्ये खूप मोठी इमर्जन्सी आली होती म्हणून मी नाही येऊ शकलो, माझं ऐकून तरी घे. तर नम्रता आणखीनच चिडते आणि आकाशला म्हणते, आकाश सर, आज मला तुम्हाला विचारायचंच आहे, तुम्ही खरं खरं सांगा, तुमच्या आईला मी आवडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमची आई माझ्याबद्दल तुमचे कान भरते. ती तुम्हाला सांगते की त्या नम्रताला भेटायला जाऊ नको, नम्रता मला आवडत नाही, नम्रताशी लग्न करू नको, आणि तुम्ही गप्प बसता, कधीच माझ्यासाठी स्टँड घेत नाही. उद्या आपलं लग्न झालं आणि तुमच्या आईने तुमचे कान भरले, ती तुम्हाला म्हणाली नम्रता वाईट आहे, तिला सोडू नये माहेरी, तिला नांदू नकोस, मग तुम्ही काय करणार? तुम्ही माझ्यासाठी कधी स्टँड घेणार आहात की नाही? तुम्ही माझ्यासाठी तुमच्या आईशी भांडणार आहात की नाही? तुम्ही तुमच्या आईला म्हणणार की नाही, नाही, नम्रता खूप चांगली मुलगी आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, आई तुझा तिच्या विरुद्ध गैरसमज झालाय, असं तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? आकाशला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव सुप्रिया आणि संजयला घेऊन अंजलीच्या रूममध्ये येतात. अंजलीला त्यांना पाहून आनंद झालेला नसतो, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून ती त्यांना नमस्कार करते. संजय आणि सुप्रिया खूप खुश असतात. अंजलीच्या तब्येतीची चौकशी करतात. अंजली म्हणते मी ठीक आहे, पण ती तोंड फुगूनच बसलेली असते, तिला काही हे आलेले आवडलेलं नसतं. आणि मग सुप्रिया बाळाला पाहते आणि म्हणते, अरे वा, छकुली किती छान आहे. आणि सुप्रिया ही छकुलीला घेणार. इतक्यात अंजली म्हणते, थांबा, तिला हात लावू नका. सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. तर अंजली म्हणते, नाही तसं नाही, तुम्ही बाहेरून आला आहात ना, तुम्ही तुमचे हात आधी सॅनिटाईज करा आणि मग बाळाला घ्या. सुप्रिया म्हणते, अरे हो. संजय सुद्धा म्हणतो, अगं सुप्रिया, खरं आहे ना, बाळ हे खूप लहान आहे, आपण बाहेरून आलोय, हात तर सॅनिटाईज करायलाच पाहिजे. ईश्वरी म्हणते, आई तू असं कसं विसरली? आणि ईश्वरी ही सुप्रियाला सॅनिटायझर देते आणि मग सुप्रिया आपले हात सॅनिटाईज करते आणि मग या बाळाला घेणार. इतक्यात अंजली तिला पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते, नाही नाही, तुम्ही बाळाला घेऊच नका, कारण ती आत्ता कोठे झोपली आहे आणि तुम्ही तिला घेतलं तर ती पुन्हा एकदा झोपेतून उठेल आणि मग मला खूप त्रास देईल, लवकर झोपणार नाही. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सुप्रिया, संजय, ईश्वरी, अर्णव या सगळ्यांना समजतं की जाणून बुजून अंजली असं करते. आणि सुप्रिया म्हणते, हो हो, तुम्ही एकदम बरोबर बोलताय, तसंही मी तुम्हालाच भेटायला आले होते, बाळाला काय नंतर सुद्धा भेटता येईल, आणि बाळ तर खरंच आईला खूप त्रास देतं. आणि मग सुप्रिया ही अंजलीची खूप काळजी दाखवते आणि म्हणते, तुमचं बाळ खरंच खूप गोड आहे, अगदी तुमच्यावर गेलंय. तर लगेचच अंजली सांगते, नाही नाही, माझ्यावर नाही गेलंय, अगदी यांच्यावर गेलंय. तिचे नाक, तिचे डोळे, तिचे ओठ, रंग अगदी तिच्या पप्पांसारखंच ती सुंदर आहे. सुप्रिया तोंड वाकडं करते. ईश्वरी म्हणते, अंजलीताई एकदम बरोबर बोलताय, तुमचं बाळ हे अगदी जिजूंवर गेलंय. आणि मग सुप्रिया म्हणते, अरे हो, एक राहिलंच. ती आपल्या बॅगमधून एक सोन्याचं नाणं काढते आणि म्हणते, आमच्याकडून तुमच्यासाठी हे गिफ्ट. आणि ती अंजलीलाही सोन्याचं नाणं देते. तर अंजली म्हणते, कशाला, उगाचच सोनं एवढं महाग झालंय, तुम्ही हे कशाला आणलं? सुप्रिया आणि संजयला वाईट वाटतं. ईश्वरीही दुःखी होते. आणि संजय म्हणतो, नाही नाही, असं कसं, आम्ही तुमच्या बाळणपणानंतर तुम्हाला पहिल्यांदा पाहायला आलोय, बाळाला पहिल्यांदा पाहिलं, हीच आपली रीत आहे. आणि अंजली मग नाईलाजाने हे घेते आणि बाजूला ठेवून देते. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मग आम्ही आता येतो, तुम्ही तुमची आणि बाळाची काळजी घ्या. असं म्हणून सुप्रिया आणि संजय तेथून बाहेर पडतात. अंजलीला मात्र त्यांचं येणं आवडलेलं नसतं. आणि इकडे वल्लरी ही श्रीकांत धुमाळला भेटायला आलेली असते. श्रीकांत धुमाळ मोटरसायकल येतो आणि विचारतो, येथे मला कशाला बोलवलं आहे? तर वल्लरी म्हणते, आता आमच्या घरात सगळं काही ठीक होतंय. तर श्रीकांत धुमाळ म्हणतो, तुम्ही काय, तुमच्या घरामध्ये काय चाललंय, कोणाचं कसं होतंय, संसार कसा सुरू आहे ते सांगायला आम्हाला बोलवलं काय? मला एवढा फालतू वेळ नाही आहे तुमच्या घरात काय चाललंय ते जाणून घेण्यासाठी. वल्लरी चिडून म्हणते, ए श्रीकांत, नीट बोलायचं माझ्याशी, ऐकून तरी घे मी काय बोलतेय. आता माझ्या घरात सगळं नीट चाललंय म्हणजे आता माझी भाची ही सुखरूप घरी परतली आहे, तिची डिलिव्हरी झाली आहे, भाच्या जावायचा अपघात झाला होता, तो सुद्धा घरी परत आलाय, त्यामुळे अर्णवच्या डोक्याला आता कोणतं टेन्शन नाही आहे.
त्यामुळे तो पुन्हा एकदा तुझ्या मागे लागू शकतो, तुला पकडू शकतो. श्रीकांत म्हणतो, याआधी सुद्धा तो प्रयत्न करतच होता. त्याने माझ्या मागे पोलीस लावून ठेवले, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लावून ठेवले, गुंड लावून ठेवले. मला माझ्या घरी जाता येत नाहीये. तुम्ही काय मला सांगताय? तर वल्लरी चिडून म्हणते, तेच मी तुला सांगतेय. तू आता पकडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रमाकांतच्या प्रकरणामध्ये तुझ्याकडे जे निगेटिव्हज आहेत, जे काही पुरावे आहेत ना, ते सगळे मला देऊन टाक, म्हणजे तू वाचशील. श्रीकांत चिडून म्हणतो, तुम्ही काय मला मूर्ख समजलात का? ती तर माझी लाईफलाईन आहे. जोपर्यंत ते पुरावे माझ्याजवळ आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. नाहीतर तुम्ही मला मारायला सुद्धा कमी नाही करणार. वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी चिडून म्हणते, ए श्रीकांत, जास्त नाटकं करू नको. वल्लरी चक्क त्याची गचंडी पकडते. श्रीकांत सुद्धा चिडतो आणि म्हणतो, माझा जीव गेला ना तरी मी ते पुरावे तुला देणार नाही. असं म्हणून श्रीकांत हा गाडीवर बसतो आणि चक्क तेथून निघून जातो. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, श्रीकांत, तुला काय वाटलं मी काय साधी सुधी आहे का? मी सुद्धा वल्लरी आहे, वल्लरी. मी तुला सोडणार नाहीये. आता पहा मी काय करते. मला जे हवं असतं ना ते मी मिळूनच राहते, असा ठाम निश्चय वल्लरी करते. इकडे ईश्वरी सुप्रिया आणि संजयला हॉलमध्ये घेऊन येते. अर्णव फोनवर बोलायला बाहेर गेलेला असतो आणि ईश्वरी या दोघांना समजावून सांगते, अंजलीताई तशा वाईट नाहीये, पण सध्या त्यांचा गैरसमज झालाय म्हणून ते अशा वागताय. सुप्रिया विचारते, काय गैरसमज झालाय? ईश्वरी सांगते, त्यांना असं वाटतंय की आम्ही राजेशवर खोटे नाटे आरोप करतोय आणि त्या राजेशने सुद्धा प्रॉपर्टीबद्दल त्यांचे कान भरून दिलेत म्हणून त्या असं वागताय. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि मग संजय हा अर्णव आणि ईश्वरीला सांगतो, आम्हाला त्या राजेशबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्णव आणि ईश्वरीला आश्चर्य वाटतं. सुप्रिया म्हणते, हो, तुम्ही त्या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणताय ना. आमच्याकडे राजेशबद्दल अशी माहिती आहे जी तुमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकते. अर्णव आणि ईश्वरी ऐकू लागतात आणि संजय सांगतो, माझा जो अपघात झाला होता तो अपघात या नालायक राजेशनेच केला होता. राजेश ती गाडी चालवत होता. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. सुप्रिया सांगते, फक्त एवढंच नाही तर जेव्हा ईश्वरीचे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा सुद्धा राजेश हॉस्पिटलमध्ये आला होता आणि राजेशने त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अर्णव आणि ईश्वरीचा विश्वासच बसत नाही की राजेशनेच संजयचा अपघात केलाय आणि मग हॉस्पिटलमध्ये सुद्धा संजयला मारण्याचा प्रयत्न केला होता. आता आपल्याला खूप मोठी माहिती मिळाली आहे आणि राजेश विरुद्ध आपण पुरावे गोळा करू शकतो हे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही समजतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. संजय आणि सुप्रियाने एक खूप मोठा खुलासा केला आहे. राजेशने संजयचा अपघात केला होता हे आपल्या सगळ्यांना माहीत होतं, पण संजय हा पॅरालाइज झाल्यामुळे त्याने हे सत्य फक्त सुप्रियाला सांगितलं होतं. ईश्वरी आणि अर्णवला हे माहीत नव्हतं, पण आता ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा हे समजलंय आणि याचा फायदा ते नक्कीच करून घेतील. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव सुप्रिया आणि संजयला म्हणेल, तुम्ही मला आता हे सत्य सांगितलंय ना, मी आता काही त्या राजेशला सोडत नाही. त्या राजेशने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला मिळणार. तुमचा अपघात त्याने केलाय त्याची शिक्षा त्याला मिळणार. आता तुम्ही पाहतच राहा. ईश्वरी सुद्धा म्हणेल, हो बाबा, आता मी काय त्या राजेशला सोडत नाही. त्याने माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. आता त्याच्या पापांचा घडा भरलाय. आणि इकडे राजेश अंजलीच्या आणि बाळाच्या रूममध्ये झोपलेला असेल आणि मध्यरात्री अचानक बाळ रडू लागेल. त्यामुळे राजेशला जाग येईल, पण अंजली ढाराढूर झोपलेली असेल. ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा जाग येईल. त्यांना समजेल की बाळ रडतंय आणि राजेश विक्षिप्तपणे या बाळाकडे पाहणार आणि म्हणणार, हे बाळ तर रडतंय, आता याचा बंदोबस्त करायलाच हवा. आणि राजेश चक्क बाळाला पाळण्यातून उचलणार आणि रूम बाहेर घेऊन जाणार. तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणणार, सर बाळ रडतंय, अंजलीताईंना जाग नाही आली वाटतं. तर अर्णव म्हणेल, हो, पण तो राजेशसुद्धा त्यांच्याच रूममध्ये आहे ना आणि मला वेगळी शंका वाटते. ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा रूमकडे जातील आणि राजेश हा बाळाला घेऊन रूमच्या बाहेर निघणार. मग आता हा राजेश नेमकं करणार तरी काय आहे आणि ईश्वरी आणि अर्णव या बाळाला वाचू शकतील का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.